नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एसएससी एक्झाम या चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण शिकत आहोत सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञान कशासाठी? तर एसएससी जीडी एक्झाम आहे 2023-24 यासाठी. ठीक आहे. एसएससी जीडी म्हणजे काय? ही कॉन्स्टेबल साठीची काय आहे एक्झाम आहे, ज्यामध्ये तुम्हाला सामान्य विज्ञान म्हणजे जीके सामान्य ज्ञान याच्यातच काय येतं सामान्य विज्ञान यावर तुम्हाला 20 क्वेश्चन येणार आहे म्हणजे 40 प्रश्न. तर तुम्हाला याचा काय करायचा आहे संपूर्ण अभ्यास करायचा आहे. आणि सामान्य विज्ञान खूप मोठा आहे. हा जो सिलेबस आहे हे जो विषय आहे यामध्ये तुम्हाला 4 विषयांचा अभ्यास करायचा आहे. जसं जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि एक ऍडिशनल सब्जेक्ट. मग ऍडिशनल सब्जेक्ट म्हणजे काय? कोणता सब्जेक्ट आहे जो एसएससी जीडी एक्झाम साठी ऍड केला आहे? तो म्हणजे बॉटनी. ओके, तर त्याचा सुद्धा तुम्हाला काय करायचा याच्यात अभ्यास करायचा आहे. तर रोज सामान्य विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी टिक्कर मराठी एसएससी एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ओके, तर सुरुवात करूया आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला. बघा काय प्रश्न आहे. खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणते? काय विचारलेलं आहे? सर्वात उत्तम विचारलेलं आहे. कोणता विद्युत वाहक? विद्युत वाहक आणि विद्युत दुर्वाहक. विद्युत वाहक म्हणजे ज्याच्यातून इलेक्ट्रिक करंट पास होतो. ठीक आहे, करंट पास होतो त्याला आपण काय म्हणतो? वाहक. आणि ज्याच्यातून नाही होत त्याला आपण दुर्वाहक म्हणतो. आपण हे सर्व 10वी पर्यंत शिकत आलेलो आहोत. आणि हा जो क्वेश्चन आहे हा कशातून आलाय तुम्हाला? रसायनशास्त्र. जसं मी तुम्हाला पहिलेच म्हटलं आहे की सामान्य विज्ञानात तुम्हाला 4ही विषयांचा अभ्यास करायचा आहे. तर तसेच आपण काय केलेले आहे यामध्ये सगळे मिक्स क्वेश्चन घेतले. म्हणजे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र सर्वांचा तुमचा इथे अभ्यास होणार आहे. ठीक आहे. मग बघा एक्झाम तुम्हाला काय दिलेलं आहे? ऑप्शन लाकूड, लोकर, चांदी आणि अल्युमिनियम. काय वाटतं तुम्हाला? कोणता सर्वात उत्तम विद्युत वाहक असेल? तर चांदी. का बरं असेल चांदी? कारण जे वरचे 2 ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यातून इलेक्ट्रिक करंट पास होतच नाही. लाकूड, लोकर. आणि इथे काय म्हटलंय? सर्वात चांगला विद्युत वाहक विचारलेला आहे. तर आन्सर येणार आहे चांदी. ठीक आहे. क्वेश्चन कशातला होता? रसायनशास्त्र. बघा तुम्हाला मी लिहून देते इथे की आपण कशातले प्रश्न घेतो म्हणजे तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. ओके, बघा पुढचा क्वेश्चन आहे. दाबातील बदल दर्शविण्यासाठी काय वापरतात? काय विचारलं आहे? दाबामध्ये जर एखादा बदल झालाय त्याला दर्शवायचा आहे आपल्याला की काहीतरी चेंज झालेला आहे. मग आपण काय वापरणार? ऑप्शन बघा, तापमापी, दाबमापी, पंप आणि यापैकी नाही. आता तापमापी म्हटलं तर आपण काय बघणार? टेम्परेचर. जसं की तापमानातील जर बदल आपल्याला दर्शवायचा असेल तर आपण तापमापी यूज करू. पण आपल्याला काय विचारलं आहे की दाबातील बदल तुम्हाला दर्शवायचा असेल तर काय वापरणार? तर काय येणार आहे आन्सर? दाबमापी. काय येईल आन्सर? दाबमापी. ठीक आहे. आता हा पण प्रश्न तुम्हाला कशातून आलेला आहे? रसायनशास्त्रातून की भौतिकशास्त्रातून? हा प्रश्न भौतिकशास्त्रातला आहे. आणि हे सगळं आपण 1ली ते 10वी शिकलेलो आहोत. सामान्य विज्ञान कधीच बदलत नसतं, ते सारखंच असतं. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करायचा आहे. बघा पुढचा प्रश्न काय आहे? सजातीय ध्रुवांमध्ये परस्पर चुंबकीय असते. ठीक आहे. काय विचारलंय? ध्रुव कसे आहेत? सजातीय आहे. सजातीयचा अर्थ काय लावाल तुम्ही? सजातीय आहे म्हणजे सारखे गुणधर्म असलेले आहेत. ते परस्पर विरोधी आहेत का? ठीक आहे. अपोजिट आहेत का? नाही. कसे आहेत ध्रुव? सजातीय आहे. तर त्यांच्यामध्ये काय असेल असं विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे. मग आकर्षण, प्रतिकर्षण दोन्हीही आणि यापैकी नाही. काय वाटतं तुम्हाला काय उत्तर येणार आहे? बघा आकर्षण कोणामध्ये असतं? जे अपोजिट असतात. जे काय असतात? अपोजिट असतात. बट प्रतिकर्षण कोणामध्ये असतं? जे सजातीय असतात. त्यांच्यात कुठल्याही प्रकारचं आकर्षण नसतं, जे सजातीय असतात. ठीक आहे. मग आपला आन्सर येणार आहे प्रतिकर्षण. आन्सर काय येणार आहे आपलं? प्रतिकर्षण. ओके, लक्षात येत आहे? इथे जर तुम्हाला असं म्हटलं असतं की जे अपोजिट आहे, जे सजातीय नाहीये, तर त्यांच्यामध्ये काय असतं? चुंबकीय. तर तुम्ही आकर्षण लिहू शकलं असतं आन्सर. ठीक आहे. हे जे क्वेश्चन आहे हे सामान्य विज्ञानातले आहे. सामान्य विज्ञान जसं मी तुम्हाला सांगते की चेंज होत नसतं, ते तसंच्या तसं असतं नेहमी. ओके, बघा पुढचा क्वेश्चन आहे. तेजस्वी आणि शुद्ध हिरा काय आहे? आता काय विचारलं गेलं? तेजस्वी आणि शुद्ध.
आपल्याला माहिती आहे, जसं आपण हिऱ्याचा अभ्यास केलेला आहे, ठीक आहे. मग तेजस्वी आणि शुद्ध हिरा कसा असतो, त्याच्यातून विद्युत धारा जाते की नाही जात, तो सुवाहक असतो की दुर्वाहक असतो. बघा, विद्युत वाहक, विद्युत दुर्वाहक, ज्वलनशील असतो का, आणि यापैकी नाही. काय आन्सर देणार बघा, यापैकी नाही तर येणारच नाही. आता आपल्याला हिऱ्याबद्दल विचारलेला आहे, तो मग विद्युत वाहक आहे की विद्युत दुर्वाहक आहे, काय आहे तर शुद्ध हिऱ्याचा जर तुम्ही बघाल तर तो काय असतो, विद्युत दुर्वाहक असतो. काय असतो, विद्युत दुर्वाहक. हा प्रश्न तुम्हाला रसायनशास्त्रामधून आलाय. आपण सामान्य विज्ञानाचा अभ्यास करताना कोणत्याही एका विषयाचा अभ्यास करत नसतो. सामान्य विज्ञानामध्ये जे सब टॉपिक येतात, जे विषय येतात, त्यांचा एकत्रितपणे अभ्यास तुम्हाला करायचा आहे, त्यालाच आपण सामान्य विज्ञान म्हणतो. बरोबर आहे ना. आणि जीके मध्ये जीएस येतं, म्हणजे सामान्य ज्ञान मध्ये सामान्य विज्ञान येतो. एसएससी जीडी एक्झाम साठी जे जीके विचारलं जाणार आहे, ते 20 मार्काला विचारलं जाणार आहे. याचा अर्थ 20 प्रश्न विचारले जाणार आहे, म्हणजे 40 मार्काला विचारले जाणार आहे. ओके, 20 प्रश्न आहे, 20 मार्क नाहीये. प्रश्न किती आहे तुम्हाला जीके साठी, 20 आहे, आणि मार्क किती आहे तर 40 आहे. मग याचा अर्थ तुम्हाला 20 मार्काचं तरी सामान्य विज्ञानच असणार आहे. ठीक आहे, कसं येणार आहे 20 मार्काला, सामान्य विज्ञान है ना. म्हणून त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, सामान्य विज्ञानाचा चांगला अभ्यास करायचा आहे. 20 प्रश्नांना 40 मार्क आहेत, तर 20 अर्धे मार्क तुमचे सामान्य विज्ञानाला जातील. आणि बाकीचे 20 मार्क्स तुमचे जनरल नॉलेज, करंट अफेअर्स ला जाणार आहे. ओके, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करायचंय. ठीक आहे, तर पुढचा क्वेश्चन बघूया. बघा, जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा, काय विचारलं आहे की जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा काय होतं, बंदूक सर्व दिशांना गतिमान होते, बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते, बंदूक गतिमान होत नाही, आणि यापैकी नाही. ठीक आहे, काय विचारलंय तुम्हाला की जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते. ठीक आहे, आता हा जो प्रश्न आलाय तो भौतिक शास्त्रातला आहे. कशातला प्रश्न आहे, भौतिक शास्त्र. आता हे जे प्रश्न आहेत, हे जो उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, हे न्यूटनच्या नियमावरती दिलं. न्यूटन कोण होते, ज्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे. न्यूटन हे काय आहे, सायंटिस्ट आहे, ज्यांनी गतिविषयक नियम मांडले. त्यांचे गतिविषयक 3 नियम आहे, जे आपण 10वी पर्यंत शिकलेलो आहोत. ठीक आहे, पहिला नियम कोणता आहे, जडत्वाचा, दुसरा नियम संवेगाचा, आणि तिसरा नियम जो आहे प्रतिक्रिया बलाचा आहे. न्यूटनचे जे लॉ आहे, कॅपलरचे लॉ आहे, फ्लेमिंगचे नियम आहे, हे सर्व तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, कारण क्वेश्चनला असेच बेसिकच, हे काही खूप जास्त नाहीये, बेसिकच आहे. सामान्य विज्ञान बदलत नाही, म्हणून तुम्ही हा जो अभ्यास करणार आहात टिक्कर मराठी सोबत, हा तुम्ही कोणत्याही भरतीला उपयुक्त असलेला अभ्यास असणार आहे. म्हणजे सामान्य विज्ञान शिकता याचा अर्थ असा नाही की फक्त एसएससी जीडी साठी मर्यादित राहील. तुम्ही तलाठी भरती द्या, वनरक्षक द्या, ठीक आहे, पोलीस भरती द्या, त्यासाठी सुद्धा सेम टू सेम सायन्स आहे, कारण सायन्स कधीच बदलत नसतं, है ना. मग आता जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते, आता ह्याच्यात सुद्धा न्यूटनचा एक लॉ वापरला गेलाय, प्रतिक्रिया बलाचा. आपण जर एका साईडला क्रिया करत असो, एका साईडला जर बल देत असेल, तर त्याच्यावर प्रतिक्रिया बल अफेक्ट करतं. बरोबर ना. ह्याच्यात काय आहे, न्यूटनचा एक नियम आहे. ठीक आहे, मग आता बंदूक सर्व दिशांनी गतिमान होईल. तुम्ही जर एक बंदुकीतून गोळी सुटते आहे, तेव्हा बंदूक गतिमान होणार आहे का सर्व दिशांना, नाही होणार. मग बंदूक गतिमान होत नाही, हे पण येणार नाही, यापैकी नाही, हे पण येणार नाही. आन्सर काय येणार आहे बघा, बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होईल. तुम्ही जर बंदुकीच्या आदल्या साईडला, पहिल्या साईडला जर तुम्ही काय करता आहात, बल देत आहात, तर ते काय होणार आहे, विरुद्ध साईडने गोळी कुठून जाणार, तुम्ही जिकडे उभे आहात तिथून तुम्हालाच गोळी लागणार का ती, नाही. गोळी कुठे जाणार आहे, विरुद्ध साईडला जाणार आहे, विरुद्ध दिशेला जाणार आहे. यातही न्यूटनचा नियम वापरला जातो. म्हणजेच बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते, कारण जी गोळी आहे ती विरुद्ध दिशेला जात असते. बरोबर, मग जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा बंदूक ही विरुद्ध दिशेने गतिमान होते, आणि गतीनेच ती गोळी काय होते, पुढे जात असते, विरुद्ध दिशेला जात असते. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करायचा आहे, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि असेच व्हिडिओ सामान्य विज्ञान पूर्ण शिकण्यासाठी टिक्कर मराठी आणि एसएससी एक्झाम, मी म्हणत होती की चॅनलचं नाव तरी लक्षात आहे ना,
टिक्कर मराठी एसएससी एक्झाम हे चॅनल तुमच्यासाठी खास ओपन केलेलं आहे. न्यू आपलं चॅनल आहे. ह्या चॅनलचा उद्देश असा आहे की सगळ्यांना शिक्षण मिळावं, व्यवस्थित शिक्षण व्हावं, तुमची प्रॅक्टिस व्हावी, ठीक आहे. म्हणून तुमच्यासाठी फ्री वाले हे लेक्चर आहे. तर तुम्ही फक्त काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. ओके, चला पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा, टिक्कर मराठी एसएससी एक्झाम हे आपल्या चॅनलचं नाव आहे. याला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. आणि टिक्कर मराठीचा आपला ऍप सुद्धा आहे, ऍपला डाउनलोड करा. इथे शिकवले जाणारे प्रत्येक विषयाची PDF तुम्हाला मिळणार आहे तिथे, ठीक आहे. ऍप मध्ये फक्त ऍपला डाउनलोड करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं, ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघा. प्रसिद्ध उत्क्रांतीवादी चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत कोणत्या पुस्तकात मांडला? ठीक आहे. आता हे कशातून आला क्वेश्चन तुम्हाला? जीवशास्त्रातून, ठीक आहे. जीवशास्त्रातून पोलीस भरतीमध्ये, SSC GD मध्ये जास्त प्रश्न विचारले जातात. नेहमी लक्षात ठेवा, पोलीस भरती देत असाल, SSC GD देत आहात, तुम्हाला सर्वात जास्त जो म्हणतो ना आपण फोकस कुठे करायचा, कशावरती? सामान्य विज्ञान म्हणजे इतके विषय आले, मग प्रत्येकाचाच प्रत्येक विषय क्लिअर असतो असं नाही. पण लक्षात घ्यायचं आहे ज्याच्यावरती जास्त आपल्याला विचारले गेले प्रश्न, प्रिव्हियस बघायचं क्वेश्चन पेपर आणि त्यानुसार काय करायचा, अभ्यास करायचा. मग पोलीस भरती असो, SSC GD असो, तुम्हाला जीवशास्त्रावर जास्त भर दिला गेला आहे. त्यामुळे जीवशास्त्राचा खूप चांगला अभ्यास करा. ओके, आणि एकदम सोपा आहे बायोलॉजी. तुम्ही जर रोज लेक्चर बघाल तर तुम्हाला परत कधीच बायोलॉजी बघावं लागणार नाही, म्हणजे जीवशास्त्राचा परत कधी अभ्यास करावा लागणार नाही. आता बघा, प्रसिद्ध उत्क्रांतीवादी चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत कोणत्या पुस्तकात मांडला? चार्ल्स डार्विन हे कोण होते? उत्क्रांतीचे जनक होते. उत्क्रांतीचा सिद्धांत त्यांनी मांडला, ठीक आहे. म्हणजे जनक म्हणजे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. तुम्ही जनक नाही म्हटलं, तुम्ही असं म्हटलं की नैसर्गिक निवडीचा सिद्धांत त्यांनी मांडला. मग नैसर्गिक निवड म्हणजे काय? जो व्यक्ती किंवा जो प्राणी म्हणा, जी वनस्पती म्हणा, जी निसर्गात वावरण्यासाठी कॅपेबल असेल, तिच्यात तेवढी क्षमता असेल की ती वातावरणात टिकून राहू शकते, तग धरून राहू शकते, तीच जगू शकते, तीच पुढे जाऊ शकते. हा काय आहे? त्याच्यातला एक उद्देश आहे, जे मी तुम्हाला सांगितलं की नैसर्गिक निवड काय. नैसर्गिक निवडीचा सिद्धांत त्यांनी मांडला. तर नैसर्गिक निवड काय होती उत्क्रांतीची? आता एखादं झाड असेल, एखादी वनस्पती असेल, बट वातावरणामध्ये जर ती व्यवस्थित राहू शकत नाहीये, तर त्या वनस्पतीपासून दुसरी वनस्पती निर्माण होईल का कधी? किंवा तुम्ही एखाद्या प्राण्याचं उदाहरण घेऊ शकता. तर वातावरणातील बदलामध्ये जो तो टिकू शकत नाही, तग धरून राहू शकत नाही, तर त्याची पुढची पिढी निर्माण होईल का? आणि उत्क्रांती म्हणजे काय? की क्रमिक आणि हळूवार होणारा बदल आहे. कसा आहे? क्रमवार होतो पण हळूवार होतो. असा बदल म्हणजे काय असतं? उत्क्रांती असतं. आणि चार्ल्स डार्विननी सुद्धा काय केलेलं आहे बघा, उत्क्रांतीचा सिद्धांत कोणत्या पुस्तकात मांडला? तर बघा, द ओरिजिन ऑफ स्पेसिस याच्यामध्ये त्यांनी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडलेला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, विचारला गेलेला क्वेश्चन आहे, PYQ मध्ये सुद्धा तुम्हाला सापडेल, ठीक आहे. म्हणून लक्ष द्यायचं, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ओके, बघा पुढचा प्रश्न. उत्क्रांतीच्या सिद्धांताचे जनक कोण? आत्ताच सांगितलंय मी तुम्हाला, कोण येईल मग? चार्ल्स डार्विन. मेंडेलिव्हला आपण काय म्हणून ओळखतो? अनुवांशिकतेचे जनक म्हणून. न्यूटन काय आहे? जसं न्यूटन बद्दल मी तुम्हाला म्हटलं की न्यूटनने काय केलं? ग्रॅव्हिटेशनचा काय केलेला आहे? गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला होता. बघा पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणास अनुवांशिकतेचा जनक म्हटले जाते? ठीक आहे, तुम्हाला जीवशास्त्रातले हे प्रश्न होते. अनुवांशिकतेचा जनक कोणाला म्हटलं जातं? तर मेंडेल यांना म्हटलं जातं, ठीक आहे. मेंडेल यांना अनुवांशिकतेचा जनक म्हटलं जातं. चार्ल्स डार्विन नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडणारे उत्क्रांतीवादक म्हणून ओळखलं जातं. आईन्स्टाईन, ठीक आहे, यांनी बिग बँग थेअरी सारखं सांगितलेलं आहे आपल्याला, बरोबर. तर हे सर्व सायंटिस्ट आहे, यांच्यावर तुम्ही फोकस करा की त्यांनी काय सांगितलेलं आहे, ठीक आहे. त्यांच्या कोणत्या थेअरीज आहेत ज्या सायन्स मध्ये यूज केलेल्या आहेत, सायन्स मध्ये लिहून ठेवलेल्या आहेत, ठीक आहे. बघा पुढचा क्वेश्चन.
मेंडेलिव्हला कशाचे जनक म्हणून ओळखले जाते? रिपीट झालेला आहे बघा. खालीलपैकी कोणास आनुवंशिकतेचा जनक म्हणतात? तर मेंडेलला. आणि इथे प्रश्न ह्या फॉर्म मध्ये विचारला गेलेला आहे की मेंडेलिव्हला जनक म्हणून ओळखले जाते. तर बघा, फिजिओलॉजी, जेनेटिक्स, बायोलॉजी सर्व बरोबर. काय आन्सर येणार आहे? मेंडेलिव्ह जनक कशाचे आहेत? अनुवांशिकतेचे ना. मग अनुवांशिकता म्हणजे काय? जेनेटिक्स. ओके, आन्सर येणार आहे सेकंड, जेनेटिक्स इज राईट. ठीक आहे. बायोलॉजीचे जनक जर म्हटलं तर थिओफिस्ट माहितीये तुम्हाला, सायंटिस्ट, त्यांना तुम्ही बायोलॉजीचे जनक म्हणतात. बायोलॉजी बॉटनीचे जनक म्हणतात. ओके, बायोलॉजीचे जनक नाही, बॉटनीचे जनक म्हणतात. कोणाला? थिओफिस्ट यांना. बघा, पुढचा क्वेश्चन आहे, आरएनए मध्ये कुठला नायट्रोजन बेस नसतो? ओके, काय विचारलं गेलंय तुम्हाला? आरएनए मध्ये कुठला नायट्रोजनियस बेस नाहीये. तर आरएनए काय आहे, डीएनए काय आहे, हे महत्वाचं आहे. हा क्वेश्चन पण तुम्हाला जीवशास्त्रामधला आहे. आरएनए काय आहे? रायबोन्यूक्लिक ऍसिड, त्याचा फुल फॉर्म आहे. डीएनए काय आहे? डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. डीएनए आणि आरएनए, डीएनए काय करतो? जनुकीय माहितीचा साठा ठेवत असतो आपल्यामध्ये. आणि आरएनए कुठे असतो? आरएनए आणि डीएनए हे काय आहे? जनुकीय माहितीचा साठा ठेवणारे आहे. पण मानवामध्ये डीएनए काय करतो? जनुकीय माहितीचा म्हणजे जीनचा साठा ठेवतो, स्टोरेज ठेवतो. म्हणजे आपले अनुवांशिकरित्या आपल्यामध्ये काय काय आलं? जेनेटिक्स. ठीक आहे, आपल्यामध्ये कोणाचे गुण आलेले आहेत? आपल्या आई वडिलांचे, आपल्या पूर्वजांचे. हा जो साठा आहे हा पूर्ण डीएनए मध्ये असतो. तो जनरेशन टू जनरेशन त्याला कॅरी करत असतो, है ना. मग आता डीएनए आणि आरएनए वरील नायट्रोजन बेसेस असतात. ठीक आहे, मग आता कोणते असतात ते? तुम्हाला काय विचारलंय की आरएनए मध्ये कुठला नायट्रोजन बेस नसतो? आता तुम्हाला जे हे सर्व दिले आहे हे डीएनए चे नायट्रोजन बेस आहे. डीएनए, ठीक आहे, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड, याचे नायट्रोजन बेस आहे सायटोसिन, नंतर आहे ऍडेनिन. ओके, नंतर सायटोसिन, नंतर आहे ऍडेनिन, नंतर आहे गॉनिन आणि नंतर आहे थायमिन. ओके, मग हे झाले डीएनए चे. मग आरएनए मध्ये हे वेगळं आहे. ठीक आहे, आरएनए चे नायट्रोजन बेस काय आहेत? एकच बेस जो ह्याच्यामध्ये नाहीये तो म्हणजे ऍडिनिन आहे, गॉनिन आहे, ओके, थायमिन आहे अँड युरॅसिल आहे. काय आहे? युरेसिल. मग युरेसिल कोणामध्ये नाहीये? डीएनए मध्ये नाहीये. ठीक आहे, युरॅसिलची जागेवर काय आहे? सायटोसिन आहे. काय आहे? सायटोसिन. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहील ना? डीएनए चे पण लिहिलेले आहेत, आरएनए चे पण लिहिले आहेत, दोघं लक्षात ठेवायचं. ओके, आणि एखाद्या न्यूक्लिओटाइडने सडनली जर त्याची जागा चेंज केली, ठीक आहे, आता बघा, आई वडिलांकडून डीएनए जनरेशन टू जनरेशन कॅरी होत असतं. बट आई वडिलांचा जो न्यूक्लिओटाइड आहे, डीएनए आहे, त्या न्यूक्लिओटाइडने जर त्याची जागा चेंज केली आणि येणाऱ्या बाळामध्ये ते न्यूक्लिओ बदलून आले न्यूक्लिओटाइड, तर त्याला आपण म्युटेशन म्हणतो. म्हणजे काय? बदल म्हणतो, सडन चेंज म्हणतो. म्हणजे आई वडिलांच्या गुणापेक्षा त्या नवीन जीवाचा गुण कसा असेल? थोडाफार वेगळा असेल, कारण त्या न्यूक्लिओटाइडने काय केलेलं आहे? त्याची जागा चेंज केली. तुम्ही म्हणाल मॅडम कशी जागा चेंज केली असेल? न्यूक्लिओटाइडने जागा चेंज कशी केली? आता समजा हा तुमचा आहे डीएनए. ठीक आहे, इकडे आपण लिहू 3 एंड, इकडे लिहू 5 एंड. डीएनए वर असतात ना. मग आता इथे काय आहे? थायमिन, गॉनिन, ऍडिनिन, सायटोसिन. ठीक आहे, सायटोसिन, ऍडिनिन, थायमिन, थायमिन, सॉरी, गॉनिन, गॉनिन, थायमिन. आता हा झाला मदर सेल, मदर डीएनए. ठीक आहे, मग आता पुढच्या पिढीकडे जर तो कॅरी करायचा आहे तर 3चा हा काय आहे? एक न्यूक्लिओटाइड असतो. म्हणजे 3 नायट्रोजन बेस तुम्ही घेऊ शकता. आता हा काय झाला? डॉटर डीएनए झाला. ठीक आहे, मग आता इथे सर्व सेम आलं. इकडे थायमिन होता म्हणून पहिला थायमिन, इकडे दुसरा गॉनिन होता, दुसरा गॉनिन, तिसरा ऍडिनिन, चौथा सायटोसिन. पण इथे काय झालं? पहिला आला ऍडिनिन, दुसरा आला सायटोसिन, तिसरा आला थायमिन. ओके, नंतर परत आला थायमिन, नंतर परत आला गॉनिन, थायमिन. मग हे जे 3 आहे हे इथं काय झाले? एकदम
चेंज झाले ना. म्हणजे येणारं जे बाळ आहे त्याच्यात हे काय झालं, चेंज झालं, म्हणजे याला आपण काय म्हणतो, म्युटेशन म्हणतो. म्युटेशन म्हणजे काय, न्यूक्लिओटाइड मध्ये आलेला एक चेंज. ठीक आहे, जे आई वडिलांच्या डीएनए पासून एक वेगळा चेंज निर्माण झाला आणि मग ते मुलामध्ये किंवा मुलीमध्ये त्यांच्या जे काही बाळ आहे, ऑफस्प्रिंग आहे, त्याच्यामध्ये गेला. त्याला आपण म्हणतो म्युटेशन म्हणजे बदल. तुम्ही म्हणाल मॅडम लिहिलं नाही तुम्ही तर म्युटेशन म्हणजे बदल. बदल झाला ना, समजत आहे. वरती लिहिते. ओके, असेच व्हिडिओ बघण्यासाठी काय करायचं आहे, टिक्कर मराठी एसएससी एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. रोज सामान्य विज्ञानाचा अभ्यास करायचा आहे. सामान्य विज्ञानाचं लेक्चर रोज दुपारी 3 वाजता तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणून सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. आपल्या हे जे लेक्चर आहे त्याचे जे चॅनल आहे टिक्कर मराठी एसएससी एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. आजच व्हिडिओ बघत असणार आहात तर काय करायचं आहे, टिक्कर मराठीच्या ऍपला सुद्धा डाउनलोड करायचा आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे सर्वांना याचा फायदा होणार आहे. आपण इकडे लेक्चर घेत आहोत. एसएससी जीडी चे फॉर्म भरणं सुरू आहे, तर सर्वांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत तुम्ही डिसेंबरच्या शेवटीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, त्याच्यासाठी विश यू ऑल द बेस्ट. अभ्यास करा. रोज दुपारी 3 वाजता आपलं लेक्चर होणार आहे. सामान्य विज्ञानाचा असेच भरपूर छान क्वेश्चन बघण्यासाठी टिक्कर मराठी एसएससी एक्झाम सोबत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे. जय हिंद.